शिवरात्री महापर्व प्रत्येक वर्षातली एक विशिष्ट शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री होय. या शिवरात्रीच्या दिवशी असंख्य शिवभक्त विभिन्न प्रकारे सांब सदाशिव शंकर महादेव यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी सांगितल्यानुसार शिवरात्री कशी आणि केव्हा आणि मी स्वतः शिवरात्र कशी साजरी करतो आज हे तुम्हाला सांगणार आहे. शिवरात्री याच्या नावातच संपूर्ण याचा अर्थ जुळलेला आहे. म्हणजे महादेवाला प्रिय असणारी रात्री जी शिवाला समर्पित आहे. असं म्हणलं जातं की प्रत्येक देवाच्या पूजेचा एक प्रहर असतो, परंतु शंभो शंकर महादेव यांच्या कुठल्याही प्रहरात शंकराची पूजा होते. अघोर साधक रात्रीच्या समयी शंकराला बिल्बपत्र, भस्म, चिताभस्म इत्यादी वस्तू अर्पण करतात. आणि जे सांसारिक प्रपंच व्यक्ती आहेत ते दिवसभरात महादेवाची पूजा करत असतात. या शिवरात्रीला कोणता योग आलाय? या शिवरात्रीला एक असा विशिष्ट योग आलाय, तो म्हणजे शिवरात्री सुरू व्हायच्या आदल्या दिवशी श्रेणी प्रदोष आहे आणि रविवारच्या दिवशी शिवरात्री येत आहे. मग या शिवरात्रीच्या दिवशी अशी कोणत्या विशिष्ट पूजा आज आपण जाणून घेणार आहोत. अहिल्यानगर, काळामाथा, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डी वर्ण मी असे बरेचसे धार्मिक विधी महत्व तुम्हाला सांगितलेले आहे. शंकराचे 3 नेत्र आहे. महादेवाला त्रिनेत्रधारी असं म्हणतात आणि प्रत्येक दिशेला महादेवाचे नेत्र असतात. पशु, पक्षी, जीव, जंतू, किन्नर, यक्ष, डाकिनी, शंकिनी इत्यादी सर्व गोष्टींवरती शंकराचा अधिकार, आधिपत्य आहे. व त्याच सोबत महादेवाची शिवरात्रीच्या दिवशी केलेली पूजा जी असते ती विशिष्ट अनन्यसाधारण महत्व असते. मग सुरुवात कशी करायची चला जाणून घेऊया. ज्या दिवशी शिवरात्री म्हणजे 15 तारखेला शिवरात्र जर आहे तर आदल्या दिवशी 14 तारखेला आपल्याला संध्याकाळी 12 वाजल्यापासून पूजा सुरू करायची आहे. मध्यकालीन 12 वाजता पूजा जी आहे महादेवाची सुरू होते. मग तुम्ही म्हणता हिंदू धर्मानुसार तर शास्त्रानुसार तर महादेवाची पूजा दिवस उगवल्यानंतर म्हणजे शिवरात्री ही दिवसानंतर लागते असं नाही. शिवरात्रीचं एक आगळं वेगळं महत्व आहे. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता शुद्ध शुचिभूत नदीत किंवा कुंडात स्नान करायचं आहे किंवा घरी दही, पंचामृत, गुलाबजल, अत्र इत्यादी वस्तू लावून महादेवाच्या मंदिरात त्या दिवशी आपल्याला जायचं आहे. आपल्या घरात सर्वप्रथम भस्म तयार करायचं आहे 14 तारखेला दुपारी. ते भस्म कसं तयार करायचं तर ते गौरी भस्म असावं. गौरी भस्म, बेलाच्या झाडाच्या काड्या इत्यादी वस्तूंना गोळा करून राख करायची आहे. राख अगदी पांढरी शुभ्र झाली पाहिजे, त्याला चाळून घ्यायचं. तर शिवरात्रीच्या रात्री समयी महादेवाला चिताभस्म शृंगार केला जातो, परंतु आपल्याकडनं चिताभस्म शृंगार करणं शक्य नसतं, म्हणून आपण फक्त भस्म शृंगार करणार आहोत. यामध्ये बिल्वपत्राचा समाविष्ट खूप जास्त प्रमाणात असतो. जिथे कुठे तुमचं आराध्य दैवत असेल, मी डोंगरगण येथे श्री रामेश्वर भगवंताला, जिथे स्वयं शंकर जागृत आहेत अशा ठिकाणी जाऊन महादेवाची सेवा या दिवशी करत असतो. त्या दिवशी पूर्ण महादेवाला बेलाच्या पत्रांनी झाकायचं आहे. प्रथम पूजा ही पानांनीच व्हायला पाहिजे आणि त्यानंतर महादेवाला नैवेद्य, दही भाताचा नैवेद्य रात्रीच्या समयी जितका वेळ तुम्हाला ध्यान करता येईल तितका वेळ ध्यान करायचं. मग सकाळी काय करायचंय, परत घरी यायचंय, थोडा विश्राम करायचा आहे आणि मग पुन्हा महादेवाची शिवलीला अमृत किंवा शिवपुराण या गोष्टींचं पठण करायचं. नाही जमलं तर शिवतांडव स्तोत्राचा पठण असावं. या दिवशी विशेषतः जे किन्नर समाजातले लोक आहेत, जी जोगती आहेत, त्यांना या दिवशी अर्धनारेश्वराचं रूप महादेवाचं मानलं जातं. म्हणून दान, पुण्य व वस्त्र जे तुम्हाला काही अर्पण करता येईल त्यांना ते अर्पण करायचे. त्याचसोबत नंदी महाराजांची सेवा करायची. लघुरुद्र किंवा रुद्राभिषेक करून महादेवाची दिवसभरात उत्साह, थाट, राजशाही पूजा या दिवशी महादेवाची करू शकता. जसं तुम्हाला महादेवाला मनोभावे सजवायचं, नटवायचं असेल, बघा महादेव इतके अवघड आहेत की त्यांना कुठल्याही रूपात तुम्ही ज्या भक्ती भावनेने तुम्ही त्यांना हाक मारता, बोलवताल, त्या भक्ती भावनेने शंभो शंकर तिथे येऊन बसते. अहिल्यानगर, काळामाथा, तुळजाभवानी देवस्थानात या दिवशी शिवशक्ती विवाह सोहळा असतो. शिवशक्तीचा व्रताचा, तपाचा आणि ध्यानाचा विशिष्ट दिवस आहे. त्यामुळे शिवशक्ती सोहळा गेल्या काही वर्षापासून आपण मंदिरात साजरा करतो. महादेवाला या दिवशी
मलिद्याचा चुरम्याचा प्रसाद दाखवायचा असतो. बरेचसे जण म्हणतात की आपल्याला उपवास आहे. आपल्याला उपवास असतो, परंतु देवाला व्रत नसतो मित्रांनो. देवाला ज्या ज्या 56 प्रकारच्या मिष्ठांनाने तुम्हाला भोग नैवेद्य करता येईल तो तुम्ही करू शकता. आता बेलाची पूजा झाली. आता दुसरा शृंगार कशाचा असावा? दुसरा शृंगार महादेवाला भांगाचा केला जातो, परंतु भांग एवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल होणं शक्य नाही. म्हणून तुम्ही महादेवाला पान, फूल, सुगंधित इत्र, त्याच सोबत चंदनाचा लेप किंवा दही भाताची पूजा देखील या दिवशी तुम्ही बांधू शकता. या दिवशी महादेवाला फेटा, पगडी, साफा इत्यादी वस्तू देखील वाहिल्या जातात. आणि वर्षातून या दिवशी महादेवाला हळदी लेपन सुद्धा केलं जातं. कुंकू देखील या दिवशी वाहिलं जातं. हळद आणि पूर्ण पिंड केशर टाकून तुम्ही स्वच्छ निर्मळ करू शकता. आणि व्रत कसं करायचं मित्रांनो जाणून घेऊया. व्रतामध्ये आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे, म्हणून आपण एक वेळा आहार घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये साबुदाणा असावा का, भगर असावी का? नाही. तर या दिवशी दूध, फळ जे वनातून आपल्याला मिळतं, जे नैसर्गिकरित्या तयार आहेत तेच आपल्याला प्यायचं, तेच आपल्याला भक्षण करायचं. न शिजवता, न काही करता. दूध देखील असेल तर तुम्ही कच्चं घेऊ शकता, थंड करून घ्यायचंय. आणि आपल्या मनाला शांतता राहण्यासाठी रुद्राक्ष आपण या दिवशी धारण करू शकतो. गुरुमंत्र या दिवशी घेतल्याने विशिष्ट फल प्राप्त होतं. जो या दिवशी बीज धारण करतो, या दिवशी जो गुरुचा गुरुमंत्र घेतो, पंचाक्षरी मंत्राचा जाप घेतो, त्याचा मंत्र कधी वाया जात नाही. आणि त्याला त्याच दिवशी जर मंत्र सिद्ध करायचा असेल तर तो शिवरात्रीच्या रात्री म्हणजे 15 तारखेच्या रात्री देखील साधना करून हे मंत्र सिद्ध करू शकतो. आता दिवसभराचं दिनचर्या आपण जाणून घेतली. मग 15 तारखेला संध्याकाळी प्रदोषकालीन समय म्हणजे 7 आणि 8च्या दरम्यान आपल्याला महादेवाच्या मंदिरात लखलखाट दिव्यांचा, तुपाचा, गाईच्या तुपाचे दिवे किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे असेल तसे दिवे प्रज्वलित करायचे. सुगंधित धूप दीप लावायचा आहे. महाआरती, नगारा, वाद्य इत्यादी वस्तूंनी महादेवाची आरती करायची. आणि त्यानंतर सुरू होतो तो साधनेचा वेळ. तो कसा? एक अग्निकुंड मातीचा प्रज्वलित करून त्याच्यामध्ये आपल्याला तीळ, अक्षत याच्या आहुत्या द्यायच्या आहे. आपला मंत्र सिद्ध करण्याची ही महारात्री म्हणजे शिवरात्री असते. अहिल्यानगर काळमाथा या दिवशी या मंदिरात देखील मंत्र सिद्ध करण्याचा विधी होतो. ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल ते अवश्य येऊ शकता. 12 वाजेपर्यंत ही मंत्रसिद्ध करण्याची विधी सुरू होते. आणि हे मंत्रसिद्धीकरण या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व देणार आहे. कारण की इतर दिवशी तुम्ही फक्त शक्तीची किंवा शिवाची पूजा करू शकता, परंतु लिंगाकार म्हणजे पिंडीमध्ये महादेवाच्या लिंग स्वरूपामध्ये या दिवशी शिवशक्ती स्वतः दोन्ही एकाही ताकदीने विराजमान असते. ही पूजा पूर्ण पूजा मानली जाते. ओम काली जय बाबा.